तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करतो आहे केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर त्याच्यावर सॉलिड स्टेट. अबाउट 4 ते 5 मार्काचं वेटेज याला बोर्ड एक्झाम मध्ये आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट आणि सिंपलचा चॅप्टर आहे. तर यामध्ये आपल्याला सॉलिडच्या प्रॉपर्टी, सॉलिडचं स्ट्रक्चर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या. तर वन बाय वन आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर सॉलिड म्हटल्यानंतर a form of matter which possess rigidity, do not flow, and here they have a definite shape and definite volume. त्याला एक विशिष्ट आकार आहे, त्याला विशिष्ट शेप आहे, त्याच्यामध्ये फ्लुइडिटी नाही, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होत नाही लाईक अवर वॉटर. हे आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तो एका ठिकाणी कॉम्प्रेस आहे, एका ठिकाणी एक विशिष्ट फॉर्म मध्ये तो एका ठिकाणी कॉम्प्रेस झालेला आहे. आता काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायला गेलो आपण, सॉलिड हॅव डिफरंट मास, व्हॉल्यूम अँड शेप. दे आर हार्ड. सॉलिड कसा आहे? हार्ड आहे. देन दे हॅव रिजिड, एक रिजिडिटी त्याच्यामध्ये आहे. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स ऑफ अ सेपरेशन बिटवीन द नेबरिंग मॉलिक्युल्स इज इन सॉलिड इज शॉर्ट. इन सॉलिड एस दे आर वी कॉल अ कॉम्प्रेस. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, त्यामध्ये कॉम्प्रेस जे आहेत सॉलिड ते त्या कारणामुळे आहे. त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, constitutive particles in a solid state, they are stronger, very strong. Okay, the constitutive particles of solids are held tightly by the intermolecular force of attraction, hence their constitutive particles of atom have fixed position. त्यांची पोझिशन कशी आहे? फिक्स आहे. त्यानंतर मेन आपल्याला सॉलिडचे टाइप्स आता बघायचे आहेत. त्यामध्ये आपण बघणार आहोत आता अमॉर्फस सॉलिड आणि क्रिस्टलाइन सॉलिड असे दोन टाइपचे सॉलिड्स. जनरली आपण पाहतोय की आपण सॉल्ट घेतलेला आहे आपण किंवा शुगर क्रिस्टल घेतलेले आहे, त्या दोन क्रिस्टलवर आपण जर ऑब्झर्व केलं तर हाताला आपण पाहतो की ते खरबडीत जाणवतो आपल्याला. ऑन द अदर हँड we take a Pond's powder as well as our boric powder we use in a carom board, then they feel amorphous. Such type of solids. आता या सॉलिड मध्ये आपल्याला एक्झॅक्टली त्याचं डिफरन्स बघायचा आहे, त्या दोघांचा डिस्टिंग्विश करायचा आहे. ओके, नाउ व्हॉट अबाउट क्रिस्टलाइन अँड व्हॉट अबाउट अमॉर्फस सॉलिड. पहिल्यांदा बघू, मेन दोन टाइपचे सॉलिड्स आपल्याला बघायचे आहेत. Crystalline solids is a homogeneous solid in which the constituent particles, that is our atom, molecule or ion, are arranged in a definite repeating pattern. Crystalline solid मध्ये काय आहे? They are homogeneous. Constituent particles, atom, molecule, ions are arranged in a definite repeating pattern. Pattern जो आहे तो repeating pattern आहे in case of crystalline solid. On the other hand, amorphous solids, the substances that appear like a solid but do not behave as a solid. They are not well developed solid. Okay, there is a irregular arrangement of the constituent particles. Particles मधली arrangement जी कशी आहे त्यामध्ये irregular arrangement आहे in case of amorphous solid. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता एक्झॅक्टली याच्यामधला डिफरन्स बघूया आपण. डिफरन्स पाहिल्यानंतर आणखी आपली आयडिया क्लिअर होते. डिस्टिंग्विश बघतोय आपण आता. अमॉर्फस अँड क्रिस्टलाइन सॉलिड बेस्ड ऑन द नेचर ऑफ ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ क्रिस्टल पार्टिकल्स आर solids are classified in two ways mainly, amorphous and crystalline solid. पहिला डिफरन्स बघतोय आपण. इन केस ऑफ amorphous solid have irregular shape. In case of crystalline solid, they have defined a characteristic geometrical shape. ऐसा irregular shape आहे, ऐसा defined characteristic geometrical shape आहे. In case of amorphous solid, they are called a short range order in the arrangement of constituent particles. In case of crystalline solid, they have long range order in the arrangement of constituent particles. याच्यामध्ये अरेंजमेंट जी आहे ती कशी आहे? लॉंग रेंज ऑर्डर आहे इन केस ऑफ क्रिस्टलाइन. इन केस ऑफ अमॉर्फस सॉलिड दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर सॉलिड्स. देन नेक्स्ट पॉइंट आहे
gradually soft over a range of temperature. They are soft over the range of temperature. In case of crystalline solid, they have sharp and characteristic melting point. याचा melting point sharp आहे due to the regular arrangement of the constitutive particles. They have sharp melting point. Particles मधलं distance जे आहे ते एक विशिष्ट पॅटर्न मध्ये त्यामध्ये आहे. Constitutive particles are arranged in a regular repeating pattern. Therefore, they have sharp melting point. There is no any regular arrangement. Irregular arrangement is there. Therefore, they are not sharp melting point. Next point, that is when cut with a sharp edge tool, they cut into two pieces with a irregular shape. बघा आता याचा मीनिंग कसा, जर आपण एक अमॉर्फस सॉलिड घेतलेला आहे, त्या अमॉर्फस सॉलिडचा एक पार्ट घेतलेला आहे, त्या अमॉर्फस सॉलिडला आपण एका शार्प एज टूलने कट केलं. कट केल्यानंतर आपल्याला त्याचे जे दोन पीसेस मिळतील, दे हॅव इरेग्युलर शेप. बट in case of crystalline solid, when we cut the sharp edge tool with a sharp edge tool, they split into two pieces with a plain and smoothly new generated surface. जर आपण crystalline solid चा एक पार्टिकल घेतला आहे, पण त्याला शार्प एज टूलने कट केला आहे, crystalline solid घेतला आणि आपण त्याला जर शार्प एज टूलने कट केला आहे, then we get a two pieces with a smoothly new generated surface. ओके, हा त्यामधला भाग आहे. क्रिस्टलाइन सॉलिड घेतल्यानंतर त्याला आपण जर शार्प एज टूलने कट केलं तर त्याला आपल्याला दोन जे मिळणारे सरफेसेस आहेत ते दोन्ही कसे असतील, एक विथ अ न्यू जनरेटेड सरफेस. बट इन केस ऑफ अमॉर्फस सॉलिड घेतला, त्याला आपण शार्प एज टूलने कट केलं तर आपल्याला दोन पीसेस मिळणार, ते कसे असणार, इरेग्युलर शेप मध्ये असणार. Then do not heat of fusion in case of amorphous solid have a definite or characteristic heat of fusion. या पॉइंट मध्ये बघा, ड्यू टू irregular arrangement of the constituent particles in case of amorphous solid, they do not have a definite heat of fusion. But in case of crystalline solid, due to a regular arrangement of the constituent particles, they have a definite or characteristic heat of fusion. त्यामध्ये आपल्याला रिझल्ट सांगते. Then in case of amorphous solid, they are isotropic in nature, or in crystalline solid they are anisotropic in nature. Isotropic and anisotropic ह्या दोन प्रॉपर्टी आपण या ठिकाणी पाहतो. आयसोट्रॉपी अँड अनआयसोट्रॉपी. आता याच्यामध्ये काय होतं, आयसोट्रॉपी आणि अनआयसोट्रॉपी मध्ये ड्यू टू द शॉर्ट रेंज ऑर्डर ऑफ द amorphous solid, त्याची ऑर्डर कशी आहे, शॉर्ट रेंज ऑर्डर आहे, or due to irregularities in the constituent particles, they are isotropic. Means the physical property like the refractive index, electrical conductance, they are same along the different direction. Iso same. Okay. On the other hand, in case of crystalline solid, due to they are long range order as well as the arrangement of the constituent particles is regular. Therefore, the physical properties like refractive index, electrical conductance, all these values are appear in a different. Then last point, that is our, they are called pseudo solid or supercooled liquid. They are also called a false solid. It does not behave as a real solid. Solid I have, but they do not show all the properties of solid. Now in crystalline solid, they are called true solid, or we also call a real solid. या solid आपण म्हणतो real solid as well as true solid. Okay, this is all about the solids, amorphous and crystalline solid. मिनिमम याचे 4 पॉइंट्स तरी आपल्याला एक्झाम मध्ये लिहिता आले पाहिजे. एकदम सिंपल सा पार्ट आहे, फार काही अवघड नाही. 2 मिनिटं पर्यंत त्याला रिपीट करू. amorphous solid, crystalline solid, irregular shape आहे, रेग्युलर
as well as definite characteristic geometrical shape आहे in case of crystalline. Short range order, also called long range order. Then gradually soft over a range of temperature, have a sharp characteristic melting point due to the regular residue particles are arranged. Next, when cut with sharp edge tools, they cut into two pieces with the irregular shape. जर आपण amorphous solid ला कट केलाय त्याचे दोन दोन जे पीस आपल्याला मिळाले आहेत त्या दोन ही irregular shape मध्ये असतील. On the other hand, in case of crystalline soil, when cut with the sharp edge tools, they split into two pieces with a plain and smoothly new generated surfaces. क्रिस्टल सॉइल आपण कट केला दोन पीस आपल्याला जे मिळतील त्यांचं सरफेस जवळ क्लीन असणार आहे. Do not have a different heat of fusion in case of crystal amorphous. On the other hand, the crystalline solid have a different and characteristic heat of fusion. Regular arrangement आहे, irregular arrangement आहे त्यामुळेच तुम्हाला सांगता येईल. Then amorphous solids are isotropic in nature. Crystalline solids are anisotropic in nature. Isotropic and anisotropic physical properties like refractive index, electrical conductance, all they are same along different directions due to the short range order solids. They are the long range order, therefore all these physical properties as well as refractive index, conductance, electrical conductance, all these physical properties are different in a different direction. They are pseudo solid, also we call false solid as well as superfluous liquid. Then crystalline solids are true solid. Okay, now we comes on another part, that is our classification of crystalline solids. Crystalline solids आपल्याला आता classification करायचं आहे based on the nature of intermolecular force. Crystalline solids are classified in four main categories, that is molecular solids, ionic solid, metallic solids and covalent solids. Molecular solids, ionic solids, metallic solid and covalent solid. These are the four main types of the crystalline solids. असे चार टाइप्स आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे बघतोय. आता मॉलिक्युलर सॉलिड्स. In case of molecular solid detail मध्ये पाहू आता. Molecular solids are again classified in three main categories: non-polar, polar and hydrogen bonded. Non-polar solids, polar solids. Non-polar आणि polar या दोघांमधला फरक आपल्याला कळतोय. What about non-polar and polar? The bond which is formed between same electronegative elements, that is non-polar bond. The bond which is formed between different electronegative elements, that is a polar bond. हे आपल्याला कळतं. तर अशा प्रकारच्या सॉलिड्स मध्ये जो बॉन्ड असणार आहे तो नॉन पोलर, म्हणजे ज्यामध्ये सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, आणि जे बॉन्ड आहे ज्या एलिमेंट्स मध्ये वेगवेगळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, दे हॅव डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, देन दे आर फॉर्म अ पोलर. आणि हा तर सरळ तुम्हाला हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड दिसतो, विच इन्क्लूड हायड्रोजन बॉन्ड. कंस्टिट्यूटिव्ह पार्टिकल्स मॉलिक्युल्स असणार आहेत या मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये, आणि याचे तीन पार्ट बघतोय आपण: नॉन पोलर, पोलर आणि हायड्रोजन बॉन्ड. याचे तीन पार्ट्स. इन केस ऑफ नॉन पोलर सॉलिड, आता नॉन पोलर सॉलिडचे कॅरेक्टर्स बघूया आपण. नॉन पोलर सॉलिड्स आर सॉफ्ट, insulator of electricity, very low melting point, intermolecular forces, diffraction, dispersion or random forces are there. In case of non-polar solids, we take some examples like carbon tetrachloride, H2 molecules, CO2, argon. Means all these are the characters of the non-polar solids. Non-polar solids: soft, insulator of electricity, very low melting point,
intermolecular forces, dispersion or London forces are there. एक्झाम्पल्स घेऊया, म्हणजे ज्यामध्ये सेम इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असतील आणि त्याच्यामध्ये बॉन्ड असेल, दॅट इज वर नॉन पोलर सॉलिड्स. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट, दॅट इज पोलर. दे आर ऑल्सो सॉफ्ट, insulator of electricity, low melting point, intermolecular forces, dipole-dipole interaction is there due to formation of poles. Means the bond which is formed between two different electronegative elements, there is a formation of poles. Therefore, they are dipole-dipole interaction. Examples घेऊया, HCl आहे, SO2 आहे. All these are the polar solids. Then hydrogen bonded solids. They are hard as compared to all these. Insulator of electricity, low melting point, intermolecular forces, hydrogen bonding is there. Example घेऊया आपण, just know that is our ice water molecule. Okay, all these are the molecular solids. याच्यामध्ये as per the type of bonding आपण हे क्लासिफिकेशन केलेलं आहे, नॉन पोलर, पोलर आणि हायड्रोजन बॉन्डेड. ऑल these are the characteristic of all these. फॉर द क्लासिफिकेशन तुम्ही याचं एक तुमच्या मोबाईलवर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला हे क्लासिफिकेशन जे आहे ते बऱ्यापैकी लिहिता येईल. देन नेक्स्ट पार्ट, आता दुसरा पार्ट जो सॉलिड्सचा तो म्हणजे बघू आपण आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्स कन्स्टिट्यूटिव्ह पार्टिकल्स आर आयन्स, त्यामध्ये आयन्स असणार आहे. दे आर हार्ड but brittle, insulator of electricity in a solid state but conductor in a molten state. कॅरेक्टर्स आपण आता एक डिस्प्ले करूया, एक्सप्लेन. कन्स्टिट्यूटिव्ह पार्टिकल्स आयन्स आहेत, त्यामध्ये हार्ड बट ब्रिटल, इन्सुलेटर ऑफ इलेक्ट्रिक करंट इन सॉलिड स्टेट. सपोज आपण सॉलिड आपला सॉल्ट घेतलेला आहे, सोडियम क्लोराइड फॉर एक्झाम्पल. इन सॉलिड कंडिशन इट डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिक करंट, but when it become moist, as well as when we melt, as well as when we make aqueous solution, then it conduct electricity. Means conductor in a molten state as well as in an aqueous solution. They have high melting point. Ionic solids have generally high melting points. They have ionic bonds. Attractive forces are coulombic or electrostatic forces in ionic bonds. Example you have this any ionic bond, sodium chloride, magnesium oxide, zinc sulfide. म्हणजे ज्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल इन्व्हॉल्व आहे, जनरली आपण एक्सप्लेन करतोय. द बॉन्ड which is formed due to transfer of electron, that bond is called as ionic. Formation of bond between the cations and anions, such type of definitions for the ionic bonds. Then all these are the ionic solids. Then metallic solids. In metallic solids, positive ions are surrounded and are held together in a sea of delocalized electrons. In a sea of delocalized electrons we म्हणतोय. Then what is the exactly meaning of the sea of delocalized electrons? In case of metals, in metals there are number of free electrons are available. खूप सारे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये मेटल्स मध्ये अवेलेबल होतात. Therefore sea of delocalized electrons are present. They are hard but malleable and ductile. Malleability, ductility metals मधली ही प्रॉपर्टी आहे. Means we make a wire as well as we hammer that metal, then we form a sheet, that is malleability and ductility. Metallic solids are conductor of electricity in solid state as well as in a molten state. सॉलिड स्टेट मध्ये आणि मॉल्टन स्टेट मध्ये सुद्धा मेटल्स जे आहेत ते कंडक्टर आहेत. देन फेअरली दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट जो आहे या मेटॅलिक सॉलिड मध्ये कसा आहे, जास्त आहे. पार्टिकल्स आर हेल्ड बाय द मेटॅलिक बॉन्डिंग. यामध्ये कुठली बॉन्डिंग प्रेझेंट असणार आहे, मेटॅलिक बॉन्डिंग इज प्रेझेंट इन केस ऑफ मेटॅलिक सॉलिड. एक्झाम्पल घेऊया आपण,
iron, copper, magnesium, all these are the metallic solids. Metals. मेटलचे टिपिकल कॅरेक्टर्स आपल्याला लक्षात घेता येतील. Positive ions surrounding आहेत with a sea of delocalized electron. Number of electrons are delocalized. Malleability, ductility. Conductor of electricity in case of solid as well as in molten state. Solid state मध्ये आणि molten state मध्ये सुद्धा एक conducting phenomena दाखवतात. They have high melting point. Next point आपला. Particles are held by the covalent bond. Metallic bondings. Examples, any metals. Okay, like iron, copper, magnesium, aluminum. Next part, that is one covalent or network solids. Then what about covalent and network solids? Constitutive particles are atoms here. Hard, त्यामध्ये अपवादात्मक घेतोय आपण graphite, which is soft. Insulator of electricity except graphite, which is a conductor of electricity. Very high melting point and decompose before melting. त्यामध्ये हा पॉइंट लक्षात घ्या. त्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त असणार आहे, बट इट डिकम्पोज बिफोर मेल्टिंग. मेल्टिंग पूर्वी ते डिकम्पोज होतात. आयनिक सॉलिड्स, कोव्हॅलेंट सॉलिड्स. Particles are held by the covalent bonding here. Covalent bonding यामध्ये प्रेझेंट आहे. जनरली कार्बन जे अल्ट्रॉपिक फॉर्म्स आपण बघतोय, ग्राफाइट अँड डायमंड, they have a typical example for this network solids. In all these covalent network solids, they are held by the covalent bonding. Melting point high but decompose before melting. Generally they are insulator of electricity. एक अपवादात्मक example है except graphite, which is conductor of electric current. Then examples, quartz, SiO2, SiC, diamond, graphite, etc. All these are the covalent